होळी आणि धुळवडीचे रंग ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि मुंबईत कलाकारांनी देखील जल्लोषामध्ये होळी सेलिब्रेशन केलंय। अंधेरीमध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत होळी साजरी केली, धुळवड साजरी केली। पाहूया या होळी सेलिब्रेशनचे एक खास क्षण। सर्वांना माझ्याकडनं होळीच्या धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। आपला सण आहे, आपले उत्सव आहेत, ते साजरे होत आहेत। मोठ्या संख्येने तरुणाई पण ह्याला उपस्थित आहे। मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातनं तमाम देशातल्या सर्व जनतेला होळीच्या शुभेच्छा देतो। त्याचं रूप बदललंय, त्याचं स्वरूप बदललंय, पण त्यातला आनंद तोच आहे। लहानपणीचा मूड वेगळा होता, तेव्हा कळत नव्हता आपल्या कलरला कलर लावला तर उद्या आपण दिसू नाही दिसू, पण आता प्रेक्षकांना चेहरा दिसण्यासाठी जरा काळजी घ्यायला लागते, म्हणून नैसर्गिक रंग आपण फार प्रयत्न करतोय। घेतल्याशिवाय जाईना पेटी की चाबी लगती है, अरे हमको पैसा मिलता है। लचंड झालंय चिवताई चिवताई दारुगड, अंगात आलंय चिवताई चिवताई दारुगड। थोडा नॉस्टॅल्जिक वाटतंय, कारण अनेक वर्षापूर्वी ही परंपरा आम्ही सुरू केली होती। तेव्हा आम्ही V2 नावाने सुरू केली होती आणि आज ती रंगकर्मी झालेली आहे आणि आज तो परिवार खूप मोठा झाला आहे। सो खूप छान वाटतंय, कारण आज इथे काही क्षणानंतर इतकी लोक असतील की आम्हाला मॅनेजेबल होणार नाही। तर छान वाटतं की परिवार मोठा होतोय, लोकांनी आम्हाला कोणाला बोलवायला लागत नाही, सगळे स्वतःहून येतात, प्रेमाने येतात आणि असा एक सण आहे जिकडे नो इनिबिशन्स, सगळे मजा करायला येतात, असा सण आहे। त्याचं स्वरूप काही काळाने मोठं मोठं होत गेलं। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सेलिब्रेट करतोय, तरीही मला असं वाटतं की कलाकारांसाठी वर्षातला एक असा दिवस असतो की त्यांना वाटेल तसं ते वागू शकतात। एरवी इव्हेंट्समध्ये तुम्ही छान छान कपडे घालून तुम्ही प्रोटोकॉल पाळत असता, होळीला तसं काही बंधनं नसतात कोणाला, त्यामुळे सगळे धमाल मजा मस्ती करणार आहेत आज दिवसभर आणि सगळे मित्र एकत्र येऊन आजचा दिवस अख्खा सेलिब्रेट करणार आहोत। आपण सुरू केली ती V2च्या नावाने पहिली, आणि आता तो V2 परिवार इतका मोठा झाला रंगकर्मीच्या रूपात की दरवर्षी ह्या खरं तर खूप आपले आर्टिस्ट ह्या एका दिवसाची खूप वाट बघत असतात आणि आता बघताय तुम्ही की आपलं हे सगळं पंचतारांकित सगळं झालेलं आहे। सो सगळे एन्जॉय करू आणि सगळ्यांना करायला लावू। किती रंग एकत्र झालेत, म्हणजे ही पॅलेट मी शोधत होते खूप वर्ष आणि मला खूप आनंद आहे की मी आज या पॅलेटचा हिस्सा आहे। हे रंग जुने आहेत, पक्के आहेत, थोडेसे दंगेखोर आहेत, खूप प्रेमाचे, दोवाड आहेत, खोडकर आहेत, मिश्किल आहेत, रुबाबदार आहेत, अमेझिंग आहेत। सो ही होळी स्पेशल आहे। जेव्हा एखाद्या माणसाला रंगलेलं मी बघते, माझं हे कॅल्क्युलेशन होतं की अंघोळीला किती वेळ लागणार आणि तेवढा पेशन्स माझ्यात नाही। सो जितका कमी वेळ लागणार मला आवडतो तितका कमी मी रंगते। मी पण आता जे काय आयुष्यामध्ये जेवढं मी काय जर रंगपंचमी साजरा केला असेल तर रंगकर्मी धुळवडमध्येच साजरा केला। तर आय थिंक मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर एखाद 2 वर्ष बस, त्याच्याशिवाय मला आय डोंट रिमेंबर। 11वीमध्ये एका मुलाने माझ्या डोक्यामध्ये अंड टाकलं होतं, तेव्हापासून मला अशी फ्युअर बसली होती आणि त्यानंतर मी कधीच काहीतरी होळी किंवा रंगपंचमी हा सण साजराच केला नव्हता। आणि आज म्हणजे पण इकडे असेल की मग एकदम सेफ झोन ना। असंच आम्ही लहान होते त्यावेळेस ना, असे 3-4 जणांनी येऊन ना, आणि आमच्या शेजारच्या बायका मुली वगैरे अशा होत्या, त्यांनी येऊन डायरेक्ट असं तोंड माझं दाबलं आणि मला कळलंच नाही, मला श्वासच घेता आला नाही आणि यामुळे मी इतकी घाबरले की मी होळी रंगपंचमी धुळवड मी घराच्या बाहेरच पडायची नाही। पण एक्झॅक्टली जसं ही म्हणाली, इथे सेफ आहे, इथे आमची सगळी लोकं आहेत। सो जसं मला आता तू पाहतोय, सो त्यांनी सगळ्यांनी मला माझी स्पेस दिलेली आहे। कलर लावल्यावर मला भीती वाटते, हेही त्यांनी रंग लावत नाहीये। सो मी एंट्रीलाच म्हणजे आत येण्याच्या आधीच मला रंगवून टाकलं होतं, त्याच्यामुळे पण काय म्हणतात, इट्स लाईक अ फॅमिली। दरवर्षी आम्ही येतो, मजा करतो आणि कोणी कुठेही असेल ना तरी वेळात वेळ काढून येतं, हे महत्त्वाचं आहे। म्हणजे मी जशी पुण्यावरून आली आहे, माधुरी सातारवरून आली आहे, तर कुठेही असलो ना तरी ही मजा, हे आपल्या लोकांसोबत वेळ घालवणं आणि रंग खेळणं खूप मजा येते। सो इट्स अ फन।
कंटिन्यू करूया. मी रंगवते मी रंगवलं हॅपी होली. बापरे, अरे बापरे, अरे बापरे. फार मजा येते. ही होळी हा रंग हा सगळ्यांच्या आयुष्यात हा रंग वर्षभर राहो, कुणालाही कुठलंही दुःख न येवो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला आदल्या दिवशी ती बोंब मारायची प्रथा आहे, मनामध्ये दुसऱ्याबद्दल जो राग असेल, क्लेश असेल, तो सगळा ह्या दिवशी बाहेर काढून छान सगळं निचरा होऊन जावं सगळ्यांचा, असा हा सण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.